अमेरिका आज आणखी 119 बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना करणार हद्दपार। भारतातून अवैधपणे अमेरिकेत गेलेल्या स्थलांतरितांना मायदेशी पाठवणारं दुसरं विमान आज अमृतसर विमानतळावर उतरणार। तिसरं विमान उद्या येणार भारतात। दिल्लीत सरकार स्थापनेची तयारी पूर्ण। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दौऱ्यावरून मायदेशी परतणार। दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर मोहट उमटवणार। 19 तारखेला नवीन सरकारच्या शपथविधीची शक्यता। आजपासून सीबीएसई बोर्डाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा 44 लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार। 10वीची परीक्षा 18 मार्च पर्यंत तर 12वीची परीक्षा 4 एप्रिल पर्यंत। सरकारी योजनांमुळे सरकारी तिजोरीत खडखडाट। चालू आर्थिक वर्षात मार्च अखेर महसुली आणि भांडवली खर्चात 30% कपात करण्याचा निर्णय। सरकारी वाहनांच्या इंधनांवरील खर्चात देखील 20% कपात। तुळजापूरच्या भवानी मातेचं मंदिर राज्य संरक्षित इमारत म्हणून घोषित। मंदिराच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा रिपोर्ट समोर। त्यानुसार पुढील कामाची दिशा होणार निश्चित। आरोपांची राळ उठवणाऱ्या सुरेश धस यांनीच घेतली धनंजय मुंडेंची भेट। मुंडेंच्या निवासस्थानी भेट घेतल्याचं धस यांनी केलं मान्य। प्रकृतीची विचारपूस करण्यात काही गैर नसल्याचं व्यक्त केलं मत। धस आणि मुंडे आपल्यासोबत 4.5 तास होते। चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। सुरुवातीला खंडन करणाऱ्या सुरेश धसांकडून अखेर भेटीचा तपशील जाहीर। वाल्मिक कराडवरून अडचणीत आलेल्या धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीत बढती। कोअर ग्रुपमध्ये समावेश। नाराज भुजबळांची देखील वर्णी। संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या कथित बी टीममधल्या 4 नावं धनंजय देशमुखांनी केली जाहीर। बालाजी तांदळे, संजय केदार, डॉक्टर वायबसे, मोराळे अजून मोकाट। देशमुखांचा एबीपी माझावर खुलासा। अश्लील भाष्य करणाऱ्या शोची चौकशी करा। मंत्री आशिष शेलारांचे निर्देश। परवानगी न घेता तिकीट विकणाऱ्यांच्या शोची चौकशी। इंडियाज गॉट लेटंट आणि निर्लज्ज कांदेपोहे वादाच्या पार्श्वभूमीवर सरकारची खबरदारी। राज्यात लव्ह जिहाद विरोधात कायदा आणणार। पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत। लव्ह जिहाद, फसवणूक आणि बळजबरीचं धर्मांतरण रोखण्यासाठी पावलं। युक्रेनमधल्या चेर्नोबिल अणुप्रकल्पावर रशियाचा हल्ला। युक्रेनच्या अध्यक्षांचा दावा। रशियानं केला आरोपांचा इन्कार। हल्ला पूर्वनियोजित असल्याचा व्यक्त केला संशय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।